नागपंचमी स्पेशल खजूर गुळ करंजी। तर स्वागत आहे गाईस तुमचे प्रीतीच्या किचनमध्ये। तर चला आपण खजूर गुळ करंजीला सुरुवात करूया। तर त्यासाठी लागणारे साहित्य, सर्वात आधी आपण पारी तयार करू। तर पारी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य: मैदा 1 वाटी, अर्धा वाटी रवा, 3 चम्मच तेल किंवा तूप, पाणी आवश्यकतेनुसार, सारणासाठी खजूर बी काढून घेतलेले 1 वाटी, बारीक बारीक छान काप करून घेतलेले, गूळ अर्धा वाटी, खोबरा किस अर्धा वाटी, काजू बदाम तुमच्या आवडीनुसार, इलायची पावडर अर्धा छोटा चम्मच, खसखस अर्धा छोटा चम्मच। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। मैदा आणि रवा चाळणीने छान चाळून घेतलेला आहे। त्यामध्ये चिमूटभर मीठ आणि 3 चम्मच गरम तेल टाकलेले आहे आणि छान मिक्स करून घेतलेले आहे। आता आवश्यकतेनुसार पाणी टाकून पीठ छान मळून घेतलेले आहे। साधारणतः मला 1 वाटी मैदा आणि अर्धा वाटी रव्याला 1 वाटी पाणी हे लागलेले आहे। पीठ छान मळून घेतलेलं आहे। आता 20 मिनिटासाठी झाकण ठेवून मी रेस्ट करण्यासाठी पिठाला ठेवत आहे। आता सारण तयार करून घेऊ। त्यासाठी एका पॅनमध्ये गूळ मेल्ट करायला ठेवलेला आहे। त्यामध्ये बारीक चिरलेला खजूर छान मिक्स करून घेतला आहे। गूळ छान मेल्ट झालेला आहे आणि खजूर पण छान त्याच्या गुळामध्ये मिक्स झालेला आहे। दोन्ही पण छान एकजीव झालेला आहे। तर आता यामध्ये खोबरा किस, इलायची पावडर, खसखस आणि बारीक कापलेले जे ड्रायफ्रूट्स होते ते ॲड करून घेऊ आणि 5 मिनिट कंटिन्यू छान मिक्स करून घेऊ। व्यवस्थित मिक्स झालं की त्याची टेस्ट खूप छान येते। आता हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेऊ व थंड होण्यासाठी 15 ते 20 मिनिट आपण ठेवून देऊ। मिश्रण छान थंड झालेलं आहे। आता आपण पीठ मळून घेऊ। पीठ छान मुरलेलं आहे। थोडंसं तेलाच्या हाताने पीठ छान मळून घेऊ आणि सॉफ्ट असा डो त्याचा तयार करून घेऊ। आता या पिठाचे छान गोल गोल गोळे करून घेऊ। पुरीच्या साईजला आपण जसा गोळा वापरतो त्याच आकाराचा गोळा आपल्याला इथे हवा आहे। तर मी छान सर्व गोळे तयार करून घेतलेले आहे। आता पोळपाट व लाटण्याच्या साहाय्याने पुरीच्या आकाराच्या छान पात्या लाटून घेतलेल्या आहे। एक एक करून मी सर्व पात्या लाटून घेतलेल्या आहे। आता मी करंजीच्या साच्यामध्ये पारी ठेवून त्यावर सारण छान पसरून घेते व सारण पसरवल्यानंतर दुसऱ्या साईडने कवर करून घेते। थोडंसं जर पारीच्या किनारीला जर पाणी लावलं तर आपली पारी आहे ती व्यवस्थित चिपकते आणि जे तळताना आपण करंजी तळतो तर त्यामधलं सारण आहे ते तेलामध्ये मिक्स होत नाही। त्यामुळे कधी पण जेव्हा आपण करंजीची दुसरी साईड फोल्ड करतो तेव्हा करंजी पॅक करताना त्यावर थोडासा पाण्याचा हात लावला की ते छान व्यवस्थित चिपकल्या जाते आणि आपलं जे सारण आहे ते तेलामध्ये बाहेर येत नाही। अशाच प्रकारे मी सर्व करंज्या तयार करून घेतलेल्या आहे। करंज्या खूप छान झालेल्या आहे, व्यवस्थित चिपकल्या गेलेल्या आहे। त्यामुळे तेलामध्ये तळताना
सारण बाहेर येण्याची शक्यता फार कमी आहे. आता एका पॅनमध्ये तेल किंवा तूप गरम करायला ठेवलेले आहे. तुम्हाला जर तुपामध्ये तळायचे असेल तर तुम्ही तुपामध्ये पण तळू शकता. खूप छान अशी टेस्ट येते तुपाची. मी तेलामध्ये तळत आहे. तेल खूप जास्त गरम नको. आता तेल गरम झालेलं आहे. आता एक एक करंजा मी कढईमध्ये टाकत आहे. आलटून पलटून छान अशा करंजा आपल्याला फ्राय करून घ्यायच्या. करंजा फ्राय करत असताना गॅस आपली मंद असावी. त्यामुळे आतपर्यंत आपल्या करंजा छान फ्राय होतात आणि खूप छान अशा क्रिस्पी पण होतात. तर अशाच प्रकारे मी सर्व करंजा फ्राय करून घेतलेल्या आहे. बघू शकता किती छान मस्त अशा आपल्या करंजा झालेल्या आहे. बाहेरून एकदम क्रिस्पी क्रंची आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट. छान खजूर, गूळ, ड्रायफ्रूट्स, खसखसचं मिश्रण खाताना खूप छान अशी टेस्ट येते. आणि मुलं कसे ड्रायफ्रूट्स वगैरे खायला कंटाळा करतात. पुष्कळशा मुलांना खजूर वगैरे फारसं आवडत नाही. त्यामुळे जर आपण त्यांना अशा प्रकारे स्नॅक्स बनवून दिलं तर ते आवडीने खातात आणि त्यांना कळत पण नाही की याच्या आतमध्ये कशाचं सारण आहे म्हणून. तर तुम्ही मुलांना देऊ शकता. खूप छान करंज्या, हेल्दी आणि पौष्टिक अशा आपल्या ह्या करंज्या आहेत. ड्रायफ्रूट्स असल्यामुळे ते मुलांसाठी कधी पण चांगले आहेत. जर तुम्हाला आणखी काही नवीन रेसिपी बघायच्या असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मी नक्कीच नवीन रेसिपी ट्राय करीन.